हे बघा कशी सुंदर जाळी पडलेली आहे। त्यात भरपूर कॅल्शियम आयर्नयुक्त हे घावणे आहेत आणि या चवीला फार फार अप्रतिम लागतात। चला तर आपण हे तुम्हाला याची रेसिपी दाखवते। नमस्कार, मी प्रज्ञा तेली, माझ्या चॅनल मी तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला नाचणीचे घावणे करून दाखवणार आहे। पण मी नाचणीच्या घावण्यांचा व्हिडिओ पहिला पण यूट्यूबला अपलोड केलेला आहे। पण आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने नाचणीचे घावणे करून दाखवणार आहे। त्यात मी रवा आणि तांदळाचं पीठ वापरणार आहे। हे नाचणीचं पीठ आहे। हे नाचणीच्या पीठामध्ये तांदळाचं पीठ पण मिक्स आहे, कारण मी भाकरीसाठी दळून आणलं ना, त्याच्यातच मी 1 किलो नाचणीमध्ये 1 किलो तांदूळ घातलेले आहेत, म्हणून मी एकत्र पीठ हे घेतलेलं आहे। आणि त्यासाठी थोडासा रवा, पाव वाटीपेक्षा पण कमी रवा घेतलाय। मग हा रवा घालणार आहे मी। आता मी नाचणीचं पीठ या भांड्यामध्ये काढून घेते आणि हा पाव वाटीपेक्षा एकदम कमी रवा आहे। हा रवा मिक्स करते आणि पिठामध्ये मिक्स करते। परत एकदा सांगते, ही नाचणीच्या पिठामध्ये तांदळाचं पीठ मिक्स आहे, भाकरीसाठी दळून आणा। भाकरीच्या पिठाची तुम्हाला आज घावणे करून दाखवणार आहे। म्हणजे सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा, मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे घावणे देऊ शकता। आणि थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचंय। बघा, या 1 वाटी पिठासाठी या 3 वाट्या बरोबर पाणी लागले। म्हणजे मी हे 1 तांब्या घेतलेला, नंतर 1 वाटी घेतली, म्हणजे हे 3 वाट्या, म्हणजे त्याच्यामध्ये 2 वाट्या हे पाणी राहते या तांब्यामध्ये, आणि ही 1 वाटी, म्हणजे 3 वाट्या बरोबर हे पाणी लागलं या पिठाने। मी आता 10-15-20 मिनिटं हे ना असंच ठेवणार आहे झाकून। तर ह्यामध्ये मी रवा घातलाय, तो रवा कसा फुगला पाहिजे, त्यात ते घावणे चांगले होणार। मी असं 10-15 मिनिटं ठेवून देते। हे बघा, मी ते पीठ भिजत ठेवलेलं चांगलं भिजलंय। हे असं चांगलं ढवळून घेते आणि मी आधी याच्यात चवीपुरतं मीठ टाकते थोडं। हे बघा, आणि चांगलं हे ढवळून घ्यायचं। याच्यात थोडं अजून पाणी लागणार आहे, घट्ट झालंय बऱ्यापैकी। हे बघा, थोडंसं पातळ पाहिजे। हे बघा, थोडंसं पाणी घालते त्याच्यात, म्हणजे हा पाव पेलन पाणी टाकलं, थोडंसं पातळ करून घेतलं। आता ना मी ते तेल लावते, तेल लावून घेते। तेल लावलं, व्हिडिओला तापायला द्यायचं। हे बघा, व्हिडिओ बऱ्यापैकी तापलंय। हे बघा, आता गॅस फास्ट करते थोडा, आणि घावणी टाकून आता पीठ सोडते पिढ्यावर। हे बघा, कडेकडे थोडं द्यायचं। आणि मी आता हे असं थोडं गॅस मिडियम करते टाकल्यानंतर, आणि मग शेकायला देते। कारण ह्याचे घावणे असतात ना, शेकायला जरा वेळ लागतो, म्हणजे तांदळाच्या घावण्यामध्ये झटपट होत ना, थोडं त्याला वेळ लागतो शेकायला। आता मी त्याला जरा शेकायला देते। मी शेकलंय, बघा, जरा इथे शेकायचा थोडा बाकी आहे, कारण व्हिडिओ जाळ कसं सगळीकडे लागत नाही, त्याला सरकून जरा शेकवावं लागतं। हे बघा,
मी काढून घेते. आणि हे घावणे ना गरम गरम छान लागतात, गरम गरम खायचे चहाबरोबर सुंदर लागतात. चटणीवरून छान लागतात, पण माझ्या मुलीला ना ते चहाबरोबर जास्त आवडतात. हे बघा. आणि मेन म्हणजे कसे हे पौष्टिक, सगळ्यांना माहिती आहे की नागलीमध्ये जास्त गुणधर्म असतात आणि याचे घावणे पण तेवढे पौष्टिकच असतात. मी याच्यात झाकण वगैरे काही नाही ठेवतं, कारण झाकण ठेवलं ना काय होतं, वाफेचं पाणी याच्यावर आणि ते चिकचिकीत होतात. म्हणजे तांदळाच्या पण घावण्यावर काही झाकण ठेवत नाही, ह्याच्यावर पण ठेवत नाही. हे शेकायला देते. हे बघा, मी हे परतून घेते आता. हे बघा, हे साईडने शेकायला देते. हे बघा, या भाजून झालंय, चांगला शेकलाय घावणा. तर मी काढून घेते आणि तसाच मी दुसरा घालणार आहे. हे बघा, तसाच दुसरा घालणार आहे आणि असे मी सगळे करून घेणार आहे. हे बघा, चांगलं तेल लावून घ्यायचं आणि गॅस टाकते, पीठ भिडावर टाकते ना, फास्ट करायचं जरा. त्याला जाळी चांगली आहे, स्लो ठेवलात ना त्याला जाळी येत ना. भिडं चांगलं तापलेलं पाहिजे पीठ घावणा घालते वेळी. हे बघा, आणि प्रत्येक वेळी ढवळून घ्यायचं. आणि फास्ट ठेवल्यामुळे त्याला चांगली जाळी आलेली आहे. आणि हे भिडा आहे ना आपलं, त्याच्यात जाळ कमी पडतो ना याला. भिडाला असं सरकून सरकून घ्यायचं, सरकून सरकून शेकवायचं. तर चारी बाजूनी शेकतो, कारण एका साईडला शेकतो आणि दुसऱ्या भावना शेकत नाही. चुलीवर कसं चारी बाजून शेकतो तसं शेकत नाही, म्हणून त्या भिडा असं हलवायचं इकडे तिकडे जरा, सरकून सरकून घ्यायचं. अशीच बाकीचे घावणे मी करून घेते. हे बघा, आपण काढून झालेलं आहे. आता मी याच्यात दुसरा घालते. त्याला जरा शेकायला ना वेळ लागतो, घावणे चांगले लागतात. आणि डायबिटीस वगैरे असेल ना, अशा लोकांचा हे घावणे फार उत्तम. तांदळाचे घावणे खाण्यापेक्षा त्यांचा डायबिटीस वाढतो ना, हे घावणे त्याच्यासाठी चांगले उपयोगी येतात. शेकायला देते. हे बघा, परतून घेते. हे बघा, मी शेकायला देते. हे बघा, मी केलेले नाचणीचे घावणे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासमोर घेऊन जाईन. आणि तुम्ही सेम असे नाचणीचे घावणे करून बघा. ह्या डायबिटीसच्या माणसासाठी खूप म्हणजे खूप फायदेशीर आहे.